कनक इलेव्हन भांडूप फलंदाजी नाव सांगा. नागेश आणि तरबेज. विशाल कोळी यांचा पहिला चेंडू समोरच्या दिशेने त्या ठिकाणी खेळलाय. नागेश यांचा पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका खेळला होता त्या ठिकाणी. समोरच्या दिशेने 2 धावा वसूल केल्या. तर विशाल यावेळेला मोठा फटकाचा मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न कुठेतरी फसलाय. दुसऱ्या चेंडू निर्धाव टाकतात विशाल कोळी. नॉन स्ट्राईकला तबरेज. यावेळेला पायथ्याचा चेंडू सोडून दिलाय. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी विशाल यांचा. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि धावा दिलेत त्या अवघ्या 2. विशाल विरुद्ध नागेश. हाही चेंडू चांगला त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र अवांतर स्वरूपाचा एक धाव मिळते. वाईट चेंडू घोषित केला या ठिकाणी. धाव संख्या झाली ती 3. नागेश स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला तबरेज. या ठिकाणी सुंदर चेंडू त्या ठिकाणी विशाल कोळी यांचा. 4 चेंडू आतापर्यंत फेकले आणि 4 चेंडूंचा पाहायचा जर विचार झाला तर अवघ्या 3 धावा दिल्या आहेत. पॉवर प्लेचा षटक चालू असलेला सामना. धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 विरुद्ध कनक 11 भांडूप. हाही चेंडू तितकाच चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती सुंदर फटका लगावला नागेश यांनी आणि षटकार येतोय. धाव संख्या झाली ती 9. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 4 चेंडू चांगले फेकले होते. या चेंडूवरती दिशेवरचं नियंत्रण सुटलं आणि त्या ठिकाणी 6 धावा मात्र वसूल केल्या होत्या नागेश यांनी. विशाल यांचा या षटकातील शेवटचा चेंडू. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला होता. तितकाच समोरच्या तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मात्र पहिलं षटक समाप्त होतंय पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 10. दहा धावा झाल्या त्या ठिकाणी. पहिला सामना झाला होता तो झगडे पाटील दादर विरुद्ध नवी मुंबई वन सोल्युशन. त्या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केला होता तो झगडे पाटील दादर या संघाने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता तो लवेश मेहर यांना. प्रभादेवी प्रॅक्टिस वाईस आयोजित राजे संभाजी महाराज चषक पर्व पहिले. US स्पोर्ट्स ओपन हाफ मधून फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि दुसरा फायनलिस्ट आपल्याला या सामन्यांमधून मिळेल. आजच्या दिवसात फायनलचा सामना खेळवला जाईल. संतोष डावले गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला नागेश. हाही चेंडू षटपथ पद्धतीचा होता त्या ठिकाणी आणि याही चेंडूवर नागेश यांच्या माध्यमातून षटकार परावर्तित केला गेलाय. आणि नागेश मात्र पहिल्या षटकामध्ये थोडासा सूर गवसला नव्हता, मात्र त्यांच्या बॅटमधून शेवट 5व्या चेंडूवरती एक षटकार आला होता आणि आता पाहायचं याही चेंडूवर चांगला एक खरपूस समाचार त्या ठिकाणी घेतला होता संतोष डवले यांच्या बॅटमधनं. आणि हाही चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता समोरच्या दिशेने त्या ठिकाणी खेळलाय आणि याही चेंडूवरती षटकार नागेश यांच्या बॅटमधनं.
थोडेसे चाचपट खेळत होते, मात्र नागेश यांना मात्र आता थोडेसे फॉर्म मध्ये आले आहेत. नागेश यांना बॅटिंग मध्ये लयबद्धता सापडली आणि बॅक टू बॅक दुसराही षटकार त्यांनी खेळलाय. धावसंख्या पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ती 22. विशाल ढवळे यांच्या संतोष ढवळे यांच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले आहेत नागेश यांनी. धावसंख्या झाली ती 22. याही चेंडूवर पाहायचं झालं तर आणखीन एक चौकार येतोय. धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते मात्र दडपण त्या ठिकाणी झुगारून लावलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 26. दुसरं षटक चालू असताना धावा झाल्या त्या ठिकाणी. संतोष ढवळे यांच्या 3 चेंडूवरती मात्र अवघ्या 16 धावा वसूल केल्या आहेत. पहिल्या षटकात पाहायचं झालं तर अवघ्या 10 धावा आल्या होत्या. या षटकात मात्र थोडस महागडं ठरत आहेत संतोष ढवळे. नागेश शेट्टी मात्र आपली छाप सोडतायत. नागेश यावेळेला पाहायचं झालं तर आणखीन एक चांगला चेंडू होता. आणखी तितका सुंदर प्रहार केलाय नागेश यांनी आणि या चेंडूवरती मात्र येतोय तो षटकार. एक चाबूक शॉट त्या ठिकाणी. चांगला फटका होता. जसा चेंडू ज्या स्पीड मध्ये आला त्याच वेगात मात्र बॅट फिरवली आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 32. थोडेसे काहीसे मागणी ठरतात. आतापर्यंत 22 धावा मात्र वसूल केल्या आहेत नागेश शेट्टी यांनी या षटकामध्ये. 3 षटकार आणि एक चौकार खेचलाय. संतोष ढवळे यांना मात्र संतोष यांच्यावरती मात्र प्रहार चढवलाय. हल्ले चढवले आहेत. 3 षटकार एक चौकार अशा 22 धावा. अजूनही काही चेंडू बाकी असतील या षटकातील. सोबतची एक धाव मिळते त्या ठिकाणी. धाव संख्या झाली ती 33. विशाल नागेश हाही तितका सुंदर चेंडू. थोडेसे मागले त्याच्या शेवटच्या चेंडूवर मात्र कम बॅक केलाय. दोन षटक या ठिकाणी समाप्त होतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 33 म्हणजे 16.50 ची सरासरी राखली आहे नागेश आणि तबरेज यांनी. तिसऱ्या षटकात ज्यांना आमंत्रित केले ते विशाल कोळी
तर स्ट्राईकला तबरेज जे सलामीला आले आहेत खूप वेळानंतर त्यांच्याकडे स्ट्राईक दिली जाते. मात्र धुवाधार फलंदाजी करतायत नागेश शेट्टी. धाव संख्या झाली ती 33. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चालू असलेला सामना धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 विरुद्ध कनक 11 भांडूप. सुंदर फटका होता त्या ठिकाणी. तितकंच फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय विशाल कोहली यांनी. चांगलं पहिलं षटक सुद्धा चांगलं हाताळलं होतं. अवघ्या 10 धावा दिल्या होत्या आणि आता सुद्धा तिसऱ्या षटकामध्ये त्यांना आमंत्रित केलंय. पहिला चेंडू स्वतः निर्धाव टाकण्याचे यशस्वी झाले. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगला फील्ड केला चेंडू. धाव संख्या 33 वरती स्थिरावलेले तिसरं षटक चालू असताना हाही फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता आणि त्या ठिकाणी समोरच्या दिशेने एक लांब लचक षटकार खेचला होता तबरेज यांनी. धाव संख्या पुढे जात आहे 39. पहिल्या विकेटसाठी 39 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे त्या आपल्या संघासाठी कनक 11 भांडूप या संघाने. विशाल स्ट्राईकला तबरेज. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू तितकाच सुंदर टाकला. निर्धाव चेंडूच्या असं सांगत होते. आणि या ठिकाणी विशाल कोहली यांचा सुंदर चेंडू त्या ठिकाणी या ठिकाणी पहिलाच गडी बाद होत आहेत तबरेज. नवीन बॅट्समन रितू. विशाल कोहली यांनी मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि नवीन फलंदाज रितू. धाव संख्या झाली ती 39. Score loss of 1 wicket after third over in progress. यस त्या ठिकाणी सुंदर फटका होता रितू मात्र कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी सुंदर झेल पकडला होता तो वैभव साने यांनी. दुसरा गडी बाद होता त्या ठिकाणी. विशाल कोहली मात्र आपल्या संघाला एक भरीभक्कम कामगिरी करून देत आहेत. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज बॅट्समन नेम सय्यद. विशाल कोहली ऑन हॅट्रिक असतील आणि विशाल कोहली यांनी जर हॅट्रिक केली तर मंगेश राणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. विशाल कोहली यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे.
क्रिकेटचा वेळ मात्र भारत नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा विदेशात सुद्धा एक घोंगावलाय आणि विदेशातून सुद्धा काही प्रेक्षक आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झाले आहेत. डेन्मार्क वरून आपल्यासाठी एक प्रेक्षक स्थानापन्न झालेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तीन षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 40. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. नऊ धावा आल्या या षटकामध्ये. 3 षटक या ठिकाणी समाप्त होतात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 42. नवीन गोलंदाज संदीप खरवत नवीन गोलंदाज आणि नागेश यांना मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू दिला होता. मेजवानी होती आणि या फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवरती दोन धावा आल्यात आणि 2 षटका 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 44. संदीप खरवाळ हा एक चांगला फटका त्या ठिकाणी नेत्रदीपक फटका होता कव्हरच्या दिशेने आणि 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 45. चौथं षटक चालू असलेला सामना धनवीर एकविरा स्पोर्ट्स वसई त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात कनक 11 भांडूप चांगली फलंदाजी करतात त्या ठिकाणी नागेश त्याचप्रमाणे सय्यद. हाही मात्र चेंडू उंच केलाय त्या ठिकाणी झेलवर आले होते मात्र झेल त्या ठिकाणी सुटतोय. गडी बाद झाला असता मात्र झेलमध्ये काही रूपांतर होऊ शकलं नाही त्या ठिकाणी. सय्यद यांना जीवनदान मिळत आहे. धाव संख्या झाली ती 46. 46 स्ट्राईकला नागेश. आई चेंडू पाय अलंगी कारपट पद्धतीने खेळून काढलाय. तितकंच कव्हरच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 धाव मिळते. वैभव साने मात्र चांगली छाप सोडतायत. एक चांगला झेल त्या ठिकाणी घेतला. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने. डी.वाय. पाटील साठी खूप सारं क्रिकेट खेळलं होतं आणि आता मात्र 40+ आपलं पर्व गाजवतं त्या ठिकाणी. आणखीन एक निर्धाव चेंडू संदीप यांचा. थोडेसे चेंडू कुठेतरी बीट झालाय समजलं नव्हतं सय्यद यांना. धावसंख्या स्थिरावली आहे ती 47 धाव संख्येवर.
हाही चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय त्या ठिकाणी उंच मात्र चेंडू गेलाय. या मात्र 2 धाव मिळत आहेत. 4 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 49. उर्वरित 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 49 धावा झाल्या त्या ठिकाणी. अफजल ज्यांना 5व्या षटकासाठी आमंत्रित केलंय. अफजल नागेश शेट्टी यांचा मोठा हल्ला बॅट मधनं षटकार येतोय. नागेश शेट्टी सलामीला जरूर आले मात्र पहिला षटक वगळता प्रत्येक षटकामध्ये समाचार घेतलाय आणि हा लांबलचक उत्तुंग एक षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 55. चांगले टार्गेट सेट करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आणि तितकंच स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी घेऊन फलंदाजी करतायत नागेश. अफजल यांच्या पहिल्या चेंडूवरती मात्र एक हल्ला चढवलाय. नागेश अफजल यांचा पुढचा चेंडू 5व्या षटकातील. हाही चेंडू पाहायचा झाला तर समोरच्या दिशेने खेळलाय नागेश शेट्टी यांनी. याही चेंडूवरती पाहायचं झालं तर धावा षटकार. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार नागेश शेट्टी. धाव संख्या झाली ती 61. धाव संख्या झाली ती 61. अफजल यांच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचलाय. याही चेंडूवरती षटकारांची हॅट्रिक येणार का नागेश शेट्टी. याही वेळेला पाहायचं झालं तर समोरच्या दिशेने आणखीन एक लांबलचक षटकार. धाव संख्या झाली ती 67. 3 चेंडूवरती 3 षटकार आणि नागेश शेट्टी यांच्या वैयक्तिक 53 धावा झाल्या. बॅट दाखवायचे नागेश शेट्टी. या स्पर्धेमधला दुसरा अर्धशतक नागेश शेट्टी यांच्या बॅटमधनं आलाय. पहिला अर्धशतक पाहायचं झालं तर थॉमस डायस यांनी मारलं होतं. नागेश शेट्टी धुव्वाधार फलंदाजी. 3 चेंडूवरती 3 षटकार. नागेश शेट्टी रबर बॉल मध्ये अर्धशतक होऊ शकतं का तर हो नागेश शेट्टी यांनी दाखवलंय होऊ शकतं.
सुंदर फलंदाजी कनक इलेव्हन भांडूप या संघाने मात्र टॉस त्यांच्या बाजूने नव्हता तर काय झालं, मी मात्र मैदानात ठाण मांडून बसेन आणि माझी फलंदाजी करून संघाला चांगला टार्गेट सेट करण्याच्या उद्देशाने उतरेन, लढेन, हे मात्र कुठेतरी म्हणाल नागेश शेट्टी यांचं. हाही चेंडूवरती पाय झालं तर चौथा षटकार आला असता, मात्र थोडंसं कुठेतरी वेट झाले. 3 चेंडूवरती 3 षटकार खेचलेत. षटकारांची हॅट्रिक मात्र केली आहे ती नागेश शेट्टी यांचं. सुंदर फलंदाजी, धावसंख्या झाली आहे ती 67. आणखीन एक षटक बाकी असेल. अफजल यावेळेला फायदा झाला तर पंचांचा इशारा येतो, येस इट इज वाईड. धावसंख्या 1 ने पुढे जातील. धावसंख्या होते ती 68, 68. त्यामधील 53 तर नागेश शेट्टी यांचेच आहेत. अफजल कुठेतरी मागणे ठरले आहेत. थोडासा चेंडू मात्र खाली राहिलाय. 22 रुपयाची एक धाव मिळते त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होती 69. प्रोग्रेस 5th ओव्हर. अफजल नागेश यांच्यासाठी आई चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आणखीन एक बाईची धाव. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 70 धावा. पाच षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर कनक इलेव्हन भांडूप या संघाची धावसंख्या होती ती 70. पाच षटक या ठिकाणी समाप्ती झाल्यात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 70. शेवटचं षटक भैरवीचं षटक बाकी असेल आणि त्याच्यासाठी आले ते नवीन गोलंदाज ज्याने पहिले 34 षटक टाकलं होतं, संदीप खरवत. 7 धावा दिल्या होत्या अवघ्या. सुंदर षटक हाताळलं होतं. हाही चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र सय्यद यांनी एक चांगलं काम केलंय. आपली बॅटिंग आपल्या संघासाठी फलंदाजी चांगली करतात, मग त्यांना स्ट्राईक रोटेट करून एक धाव मिळवून दिली आहे. धाव संख्या झाली ती 71. नागेश शेट्टी आजच्या दिवसातील दुसरा अर्धशतकवीर. अजूनही 5 चेंडू, धाव संख्या 71. आणि या ठिकाणी सुंदर झेल त्या ठिकाणी यष्टांच्या मागे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत नागेश शेट्टी यांच्यासाठी. अर्धशतक मात्र या ठिकाणी झळकावलं. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. राजू यांनी मात्र सुंदर झेल त्या ठिकाणी पकडलाय. धाव संख्या झाली 71. अजूनही पाहायचं झालं तर 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. बॅट्समन नेम सांगायचं आहे शाहिद. संदीप या ठिकाणी येत आहेत आणि तितका सुंदर चेंडू त्या ठिकाणी फिरवलाय संदीप यांनी. चांगलं शेवटचं षटक हाताळत आहेत. हाही पाहायचं झालं तर समोरच्या दिशेने केला होता शाहिद यांनी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू
आणि याही चेंडूवरती शाहिद यांनी मात्र पहिल्या चेंडूचं दडपण न घेता षटकार खेचलाय. धावसंख्या 6 पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 77. 77 धावा झाल्या त्या ठिकाणी. हाही चेंडू पाहायचं झालं तर सुंदर होता आणि याही चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवण्याचे यशस्वी झाले आहेत. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या होते ती 83. अजूनही एक चेंडू बाकी आहे या षटकातील. धावसंख्या झाली ती 83. शेवटचा चेंडू. या स्पर्धेतील षटकारांची दुसरी हॅट्रिक येईल का? आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 83. 84 धावांची आवश्यकता आहे जिंकायला धनविन 11 एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाला. धनविन बॅटिंग पाडा क्रीजवर. धनविन 11.
तर या स्पर्धेदरम्यान जे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार दिले जात आहेत रिदान स्पोर्ट्स यांच्या वतीने एक सुंदर आकर्षक असे सिव्हिल्स देण्यात जात आहेत. नव्याने चालू झालेला एक ब्रँड ज्याचे सर्व दीपेश जाधव असते आहेत आणि रिदान स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायचं झालं तर त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चे सिव्हिल्स दिले जात आहेत. ऐश्वर्या सूर्य यांना दिला गेला, लवेश मेहरा यांना रिदान स्पोर्ट्सची एक सिव्हिल्स देण्यात आली. त्याचप्रमाणे थॉमस डायस यांना सुद्धा एक रिदान स्पोर्ट्सची सिव्हिल्स देण्यात आली होती मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. पहिला सामना झाला त्याच्यामध्ये पंकज पाटील पालन यांना सुद्धा रिदान स्पोर्ट्सच्या वतीने एक आकर्षक टी शर्ट दिली गेली होती. नव्याने एक उदयास आलेला ब्रँड रिदान स्पोर्ट्स व वरळीमधील एक नामवंत ब्रँड त्यांच्या माध्यमातून एक आकर्षक असे टी शर्ट तयार केल्या होत्या आणि तितकं सुंदर या स्पर्धेला त्यांचंही महत्वाचं मोलाचं योगदान होतं आणि तितकंच त्या ब्रँडवरती विश्वास दाखवल्याबद्दल प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयज यांचं सुद्धा आम्ही शतश आभारी असू. ज्याला कोणाला रिदान स्पोर्ट्सचे टी शर्ट्स या ट्रॅक शॉर्ट्स सर जे काही मटेरियल घ्यायचं असेल तर रिदान स्पोर्ट्स या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन तुम्ही त्या इंस्टाग्राम आय डीवरती फॉलो करू शकता आणि तुम्हाला जे किड्स शॉर्ट्स ट्रॅक्स जे काही जे तुमची रिक्वायरमेंट असेल ते तुम्ही पूर्ण करू शकता. तर मॅचला सुरुवात करायची आहे. 84 धावांचं आव्हान दिलंय. मॅचला सुरुवात करायची आहे. धनवीन 11 एकविरा स्पोर्ट्स वसई आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. त्याचप्रमाणे कनक 11 भांडूप आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. धनवीन 11 एकविरा स्पोर्ट्स आपल्या सलामीची जोडी मैदानात गेले. नॉन स्ट्राईकला वैभव साने, स्ट्राईकला शैलेंद्र गोडेकर. सर मॅच चालू करा. वैभव साने. मॅचला सुरुवात होते त्या ठिकाणी. 84 धावा करायच्या आहेत. स्ट्राईकला शैलू, नॉन स्ट्राईकला वैभव साने तर गोलंदाजीसाठी शाहिद येतात त्या ठिकाणी. यावेळेला पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू येतो निर्धाव. या ठिकाणी पाहायचं झालं तर पर्व पहिले प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयज आयोजित राजे संभाजी महाराज चषक. पहिला चेंडू निर्धाव टाकला शाहिद यांनी. 2 षटकार खेचले होते उत्तरार्धात फलंदाजी करताना. याही चेंडूवर पाहायचं झालं तर विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि या चेंडूवरच्या 4 धावा. 4 या धावेने श्री गणेशा होतोय. 80 धावा अजून पाहिजे जिंकायला. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते पुन्हा एकदा.
4 धावा या ठिकाणी. शाहिद यांचा या षटकातील तिसरा चेंडू. हाही विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि तितका सुंदर जेल शैलेश बाद होत आहेत. शाहिद यांना सफलता मिळते. पहिला गडी बाद होतोय. सय्यद यांनी त्या ठिकाणी झेल पकडलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला या ठिकाणी. नवीन फलंदाज या ठिकाणी येत आहेत राजू मिश्रा. राजू मिश्रा या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी सुंदर फटका त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक रन एक धाव मात्र मिळते. धाव संख्या झाली आहे ती 5. पहिले षटक चालू असताना धाव संख्या झाली ती 1 गडी बाद 5. या ठिकाणी वैभव साने यांच्या बॅट मधून कव्हरचा एक नेत्रदीपक आणि सुंदर फटका षटकार येतोय. वैभव साने सातत्याने खूप वर्ष लेदर खेळतायत. DY पाटील साठी सुद्धा चांगलं लेदर खेळल्याने आता पाहायचं झालं तर एक सुंदर फटका म्हणजे ज्याप्रमाणे एक क्रिकेट मधील सौंदर्य पाहिजे होतं तसाच फटका कव्हरच्या दिशेने. हा फटका मात्र पाहतच राहावा असा षटकार होता वैभव साने यांच्या बॅट मधनं. पाहायचं झालं तर बिग हिट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शाहिद यांनी मात्र चांगलं कमबॅक केलाय. एक षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 1 गडी बाद 11. बॉलर नेम नवीन गोलंदाज हेमंत आणि हेमंत यांचा तितका सुंदर फटका होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने टटवला होता. षटकार
षटकार येतोय आणि धावसंख्या झाली ती 17. धावा झाल्यात. राजू मिश्रा यांच्या बॅटमधनं एक चांगला नेत्रदीपक फटका येतोय. हेमंत यांच्यावरती हल्ला चढवला होता. याही वेळेला पाहायचं झालं तर चांगला एक या ठिकाणी मनगटाचा वापर केला होता आणि याही चेंडूवरती षटकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार राजू मिश्रा यांच्या बॅटमधनं. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना दिसते 6 ने आणि धावसंख्या होईल ती 23. बहुमूल्य असं योगदान देताना आपल्या संघासाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय आणि तसंच पाहायचं झालं तर 84 धावांचं आव्हान आहे. ते आव्हान पूर्ण करण्यासाठी वैभव साने आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून राजू मिश्रा सुद्धा फलंदाजी करतायत. या चेंडूवर पाहायचं झालं बिगिट करण्याचा प्रयत्न करायचा होता, मात्र त्यावरती एक धाव यशस्वी पूर्ण केली आहे वैभव आणि अजय राजू मिश्रा यांनी. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 24. दुसरं षटक चालू असताना आणि या ठिकाणी मात्र वैभव साने बाद होत आहेत. अजय यांनी झेल पकडलाय. वैभव साने मात्र चूक होते त्यांच्याकडनं आणि बाद झाले स्लिप मध्ये. दुसरा गडी बाद होतोय. संतोष डावले नवीन फलंदाज येत आहेत. वैभव बाद झाल्यानंतर वैभव मात्र चांगली फलंदाजी करत होते. कृपया धन्विन एकविरा स्पोर्ट्स 11 वसई यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचाच्या बाजूला यायचं आहे. धन्विन स्पोर्ट्स एकविरा, कृपया सर्व फलंदाजांना विनंती असेल, जे आपले सर्व फलंदाज जो आपला संघ आहे तो घेऊन मुख्य व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे. या षटकानंतर संतोष डावले यांना मात्र चेंडू फर्स्ट समजला नव्हता. हेमंत यांनी सफलता मिळवून दिली होती. 2 षटकार जरूर आले होते, मात्र त्यानंतर पाहायचं झालं तर एका वैभव साने जे चांगली फलंदाजी करत होते त्यांना मात्र कुठेतरी बॅकफुटला आणलं आणि बाद करण्यात यशस्वी झाले. यावेळेला पाहायचं झालं तर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. षटकार येतो या चेंडूवरती. धाव संख्या झाली ती 2 षटक समाप्ती झाली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 30. धन्विन स्पोर्ट्स, कृपया आपण मुख्य व्यासपीठाच्या बाजूला या लवकरात लवकर. तर 2 षटक या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 30. अजूनही 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी.
पंच विनंती असेल सामना लवकर चालू करा. बॉलर नेम सांगायचं आहे. बॉलर नेम संतोष. 2 षटके या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30. 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता जिंकायला. स्ट्राईकला अजय. 2 षटके या ठिकाणी समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 30. 24 मध्ये 54 ची धाव आवश्यकता. या वेळेला पाहायचं झालं तर समोरच्या दिशेने खेळलाय चांगला आणि नेत्रदीपक फटका. राजू मिश्रा यांच्या बॅटमधून येतोय षटकार. आतापर्यंतचा हा 3रा षटकार असेल राजू मिश्रा यांच्या बॅटमधून आलेला. धावसंख्या होते ती 36. अजूनही 23 मध्ये 46 धावांची आवश्यकता असेल जिंकायला. चांगली फलंदाजी करतायत राजू. त्याचप्रमाणे संतोष यांनी सुद्धा एक चांगला षटकार खेचला होता. वैभव साने यांचा तर कव्हरचा षटकार एका देखण्याजोग्य होता. चांगली भरी भक्कम कामगिरी करतात. आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल 84 धावांचा पाठलाग करायचा असेल तर अशीच फलंदाजी करावी लागेल आणि त्याच्यावर फलंदाजीला साजेशी खेळी सुद्धा करतायत राजू मिश्रा. राजू मिश्रा यावेळेला पाहायचा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तितकं सुंदर डिक्लरची एक धाव मिळते त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ती 36. 37 धावा झाल्यात. चुकीच दुरुस्ती. 37 धावा झाल्यात. राजू यांना बॅटिंग करावी लागेल. सातत्य ठेवावे लागेल बॅटिंग मध्ये. 84 धावांचं आव्हान थोडस मोठं आहे मात्र ते आव्हान प्लेला पार करायचं असेल तर राजू मिश्रांचं मैदानात असणं आवश्यक आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र आणखीन एक डिक्लरची धाव मिळते आहे. संतोष यांच्यावरती षटकार खेचला होता मात्र पाहायचं झालं तर त्यानंतर जे 2 चेंडू पाहायचं झालं तर ते चांगलं कमबॅक करणार होतं. डिक्लर स्वरूपाच्या 2 धावा मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने संघ पोचतोय तो 38 या धावसंख्येवर. थोडासा एक आक्रमक स्टान्स आहे. वेगळा असा स्टान्स आहे. खूप असे खेळाडू आहेत ज्यांचे स्टान्स वेगळा असतो. त्याचप्रमाणे राजू मिश्रा यांचा सुद्धा स्टान्स वेगळा आहे. या वेळेचा व्हायचा एक चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला होता. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब झाला आहे आणि याही चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 42. 42 धावा झाल्यात. अजून 42 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. राजू मिश्रा एक हाती किल्ला लढवतायत. तितकी सुंदर साथ त्यांना मात्र दिली आहे ती संतोष धावले यांनी. टार्गेट थोडस मोठं आहे मात्र नक्कीच म्हणेन की कोई भी लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. याही वेळेला पाहायचं झालं तर बिगिट करण्याचा प्रयत्न होता राजू मिश्रा यांचा आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडस 4 धावा मिळत आहेत. राजू मिश्रा मात्र
फलंदाजी मधली लय सापडली आहे आता. चांगली फलंदाजी करतायत त्या ठिकाणी. धावसंख्या 4 ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या झाली ती 46. चौऱ्याऐंशी धावा करायच्या आहेत. 46 झाल्या आहेत. अजून 38 करायच्या आहेत. 20 चेंडू आणि 38 धावा. राजू मिश्रा मात्र थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. 19 चेंडू 38 धावा. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळला फटका होता. त्या ठिकाणी नो मॅच क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. तितकं सय्यद यांचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं. मात्र 2 धावा मात्र पूर्ण करतायत राजू मिश्रा आणि संतोष धावले. 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 48. अजूनही 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. प्रत्येक षटकागणिक 12ची सरासरी राखावी लागेल. राजू मिश्रा एक हाती किल्ला लढवतायत. राजू मिश्रा यांना एक चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला जर सेमीफायनल मध्ये न्यायचं असेल तर राजू मिश्रा यांना मैदानात टिकावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी करावी लागेल. त्याचप्रमाणे तितकी सुंदर साथ सुद्धा संतोष धावले यांना द्यावी लागेल. पहिल्या इनिंग मध्ये झालं पाहायचं झालं तर नागेश शेट्टी यांनी मात्र 53 धावा केल्या होत्या आपल्या वैयक्तिक अशा. अकरा चेंडू मध्ये 53 धावांची खेळी साकारली होती. 11 चेंडू चुकीची दुरुस्ती. राजू मिश्रा 11 चेंडू मध्ये 31 धावांवरती खेळतायत. विजयाच्या दिशेने वाटचाल करतील का? विजय मिळवून देतील का आपल्या संघाला? सर्वांच्या नजरा मात्र राजू मिश्रा यांच्यावरती असतील. तर पाहायचं झालं तर 17 चेंडू मध्ये 53 धावांची एक भेदक कामगिरी केली होती नागेश शेट्टी यांनी. पहिलं सत्र पाहायचं झालं तर मुंबईची रन मशीन थॉमस डायस यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. 73 धावांचा पाठलाग करताना 50 धावा केल्या होत्या आपल्या वैयक्तिक अशा. आणि आता पाहायचं झालं तर 40+ मधून नागेश शेट्टी यांनी सुद्धा आपल्या वैयक्तिक 53 धावा केल्या होत्या. धावसंख्या झाली होती 48 धावा. 18 चेंडू 36 धावा यांची गरज. याही चांगला चेंडू होता. अजय यांचा अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढला होता. एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावपल्ला खालता ठेवण्याचा प्रयत्न करताय. धावसंख्या झाली ते 49. अजूनही 17 मध्ये 35 धावांची आवश्यकता जिंकायला. धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई यांना कनक इलेव्हन भांडुपने चांगलं एक टार्गेट सेट केलं होतं. मात्र राजू मिश्रा यांच्या नावाचं मात्र एक वलय निर्माण झालंय मैदानामध्ये. याही वेळ पाहायचं झालं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. धावसंख्येचं अर्धशतक या ठिकाणी फलकावर लागलाय. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. 16 चेंडू आणि 34 धावा. मात्र सर्व पॅव्हेलियन मधून आवाज येईल की अजय मिश्रा यांचं स्ट्राईकवर असणं महत्वाचं आहे. 50 झाले आहेत. 34 पाहिजे आहेत. 16 चेंडू बाकी. दुसरा सामना कमबॅक करणारा चेंडू होता अजय यांचा. धाव संख्या 50 वरती स्थिरावली आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत. धाव संख्या झाली ती 50. 15 चेंडू 34 धावांची आवश्यकता जिंकायला. यावेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी पाहायचं झालं तर तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 ने धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 51.
51 धावा झाल्या. 14 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता जिंकायला धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाला. याही चेंडूवरती डिक्लेअर होईपर्यंत एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 52. अजूनही 32 धावा पाहिजे जिंकायला. मध्ये 32. हा चेंडू स्लॉल फुलटॉस होता. या चेंडूवर पाहायचं झालं तर षटकार येतोय. 5 चेंडू चांगले फेकले होते. शेवटचा मध्ये चेंडूची लय बिघडली आणि धावसंख्या 6 ने पुढे झाली. षटकार खेचलाय तो संतोष डावले आणि धावसंख्या होईल ती 58. 58 धावा झाली त्या ठिकाणी. 12 चेंडू आणि 26 धावा पाहिजे जिंकायला धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाला. राजू मिश्रा आणि संतोष डावले एक उपयुक्त आणि भरीव कामगिरी करतात आपला संघ जिंकून देण्यासाठी. यानंतर होणारा सामना आहे तो चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात झगडे पाटील दादर या संघाला दोनात करायचे आहेत. चार षटके या ठिकाणी समाप्त झालेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 58. गोलंदाजीसाठी शाहिद तर स्ट्राईकला राजू मिश्रा. एक फसवा चेंडू होता. चेंडू थोडासा खाली राहिला होता. निर्धाव चेंडू टाकलाय. अकरा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. धावसंख्या 58 झाली आहे. स्ट्राईकला राजू. याही चेंडूवरती आखो टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती प्रहार चढवलाय. पंचांचा इशारा येतो. यस इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या ती 64. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता जिंकायला. राजू मिश्रा काय फलंदाजी करतायत. जिंकण्याच्या दृष्टिकोनातून जी फलंदाजी करायची असते, ज्या फलंदाजीची आवश्यकता होती ती फलंदाजी मात्र राजू मिश्रा करतायत. आतापर्यंत डावाची सूत्रे हाती घेतली आणि हाती घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय राजू मिश्रा राहणार नाहीत हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 64. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. आई चेंडू पाहायचा झालं तर डिक्लरच्या दिशेने जातोय. धावसंख्या झाली ती 65. अजूनही 19 धावा पाहिजेत. 9 चेंडू आणि 19 धावा. 65 धावा झाल्या आहेत. नऊ चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता जिंकायला धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाला. शाहिद तर स्ट्राईक वर राजू मिश्रा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र
तो एंड बॉल लागतोय त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करू शकले आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. 66 धावा झाल्या त्या ठिकाणी. अजूनही 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. येणारे 2 चेंडू सुद्धा महत्वाचे असतील. षटकार चौकार नाही आला तर शेवटच्या षटकामध्ये मध्ये चांगली एक रंगत लढेल. सहासष्ट धावा झाल्या तर स्ट्राईकला संतोष धावले. संतोष यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. 2 षटकार मात्र खेचले आणि राजू मिश्रा यांच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी सुद्धा करतायत. राजू मिश्रा यांच्यावरती मात्र दडपण न देता आपण कसं स्ट्राईक रोटेट करावं याच्यावरती संतोष लक्ष देत आहेत. हाही चेंडू समोरच्या दिशेने आणखीन एक रटांमध्ये संतोष धावले. राजू मिश्रा यांनी केले तर काय झालं, मी सुद्धा षटकार मारू शकतो, मला सुद्धा फलंदाजी करणे माहिती आहे आणि या चेंडूवरती एक मोठा लांबलचक प्रहार चढवलाय. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 72. अजूनही 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अजूनही 7 मध्ये 12 धावांची आवश्यकता असेल. संतोष धावले. राजू मिश्रा यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यावरती दडपण द्यायचं नाही, आपण कशी फलंदाजी करावी हे दाखवतायत. या वेळेला पाहायचं झालं तर फसवा चेंडू होता. सर मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मॅच चालू करायची आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. कृपया सर मॅच चालू करा, अजूनही 2 मॅच खेळवायचे आहेत कृपया. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईकला राजू मिश्रा यांनी डावाची सूत्रे हाती घेऊन फलंदाजी केली आहेत. संतोष जावले सुद्धा चांगली फलंदाजी करतायत. 6 चेंडू मध्ये 12 वाचवणार की 6 चेंडू मध्ये 12 काढणार, सर्व क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं लक्ष असेल. कोण जिंकणार हा सामना. एका बाजूला धनवीन इलेव्हन इक्विटा स्पोर्ट्स वसई, दुसऱ्या बाजूला कनक इलेव्हन भांडूप. संतोष बॉलिंग साठी याही चेंडूवरती मोठा फटका मारलाय. एक धाव यशस्वी पूर्ण झाली आहे आणि डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. धाव संख्या होईल ती 73 धावा झाल्या आहेत. 5 चेंडू आणि 11. शेवटच्या चेंडू पर्यंत लढावं लागेल. दोन्ही संघ हार मानायला तयार आहेत. एका बाजूला संतोष, एका बाजूला राजू मिश्रा. याही वेळेला मात्र संधी मात्र निर्माण केले. चेंडू हवेत आहे, अहो बाद होणार की नाही आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ती धाव संख्या झाली ती 75. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. रोमहर्षक आणि रोमांच वाढवणारा सामना. एका बाजूला कनक इलेव्हन भांडूप, एका बाजूला धनवीन इक्विटा स्पोर्ट्स वसई. 4 चेंडू आणि 9 धावा. पुढच्या फेरीत कोण जाणार, भांडूप की वसई, वसई की भांडूप. संतोष मॅच जिंकवणार की राजू मिश्रा मॅच फिनिश करणार. या वेळेला लगावलाय टोला, समोरच्या दिशेने जाईल का आणि राजू मिश्रा बाद होत आहेत. मॅच मध्ये रंगत आली आहे. 4 मध्ये 9 पाहिजे होते. राजू मिश्रा बाद झाल्यानंतर 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता.
संतोष सामना सोडायला तयार नाही आहेत. जेल कोणी घेतलाय जेल? तीन चेंडू आणि 9 धावा. संदीप खरवत. संदीप करवत लेफ्ट हँडर बॅट्समन. सामना कोण जिंकणार? संतोष सामना जिंकवणार की संदीप सामना जिंकवणार? राजू मिश्रा मात्र बाद झाले होते, चांगली फलंदाजी करत होते, मात्र संतोष यांनी मॅचचं सामन्याचं गणित बदलावलंय. 6 मध्ये 12 डिफेंड करायच्या होत्या. 3 चेंडू आणि 9 पाहिजे जातात. 3 चेंडू मध्ये अवघ्या 3च धावा दिल्या आहेत. अंगावर रोमांच आणि शहारा आणणारा सामना. 3 चेंडू 9 धावा. येणारा चेंडू मात्र संतोषांचा निर्णायक असेल संदीप यांच्यासाठी. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव संख्या झाली ती 76. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 8 धावा. सामना मात्र कोणी सोडायला तयार नाही. एका बाजूला संतोष लढतायत. माझ्या खांद्यावरती का धुरा सोपवली आहे याचं मात्र एक चांगलं उदाहरण देत आहेत. 2 चेंडू आणि 8 धावा. विचार करायला लावणारा सामना, प्रत्येकाचं काळजाचे ठोके चुकवणारा सामना. 2 चेंडू आणि 8 धावा. संदीप मॅच जिंकवणार की संतोष मॅच जिंकवणार? यावेळेला लगावलाय टोला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. संदीप खरवत यांच्या बॅटमधून षटकार. 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता होती. संदीप खरवत, नाम तो सुनाई होगा. मॅच कोण जिंकवतायत? संदीप खरवत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. 1 चेंडूने मात्र सामन्याचं गणित बदलवलंय. एक चेंडू आणि 2 धावा. सामना मात्र कोण जिंकेल? 1 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस. 2 धावा कराव्याच लागतील. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. भांडूप की वसई, वसई की भांडूप? कोण जिंकणार? संदीप जिंकवणार की संतोष जिंकवणार? 1 चेंडू आणि 2 धावा आणि सामना जिंकवलाय. षटकाराने सामना जिंकवलाय संदीप खरवत याने. एक रोमांचक सामना. कामना नवरात्र उत्सव मित्रमंडळ या मंडळाचे खजिनदार अमित पावसकर यांना विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.